तर मित्रांनो फायनली निघतोय आता, गाडीला सामान वगैरे अडकवलंय. चला इथं काय त्यांची रिॲक्शन बघू काय म्हणतात. जाऊ का आबा? मित्रांनो तर इथं ॲक्सिडेंट झालाय इलेक्ट्रिक गाडीचा, टाटाची. लईच खून ॲक्सिडेंट झालेला. मित्रांनो तर आपण इंस्टाग्रामसाठी एक रील काढायसाठी मी थांबलो, तर हे मित्र क्रिकेट खेळत होते, यांनी पण ओळखलं. आणि हे दादा ट्रक त्यांचा तिथे मला इथं उभं पाहून ते पण थांबले. काय म्हणताल तुम्ही? काय नाही, एकदम बरं वाटलं तुम्हाला भेट. मित्रांनो इथं थांबलोय पंप होतं, इथं एक पेताडं होतं आणि ती पोरं होती, त्यांच्यात भांडणं चालू होती. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर फायनली आज आपण जाणार आहे केदारनाथ ट्रिपसाठी. तर मी विचार केला आहे की पहिलं केदारनाथला जायचं आहे, तर केदारनाथ ट्रिपसाठी जाणार आहे. तर पाहू शकता इथंच झोपलेलं होतं मी पटांगणात. तर आता जाऊया. सकाळी लवकरच उठलोय आज, कारण लवकर उन्हाच्या अगोदर गेलं ना तर उन्हाच्या वेळेस बसायला भेटेल थोडा वेळ. शिर्डीमध्ये थांबायचा विचार आहे माझा. तर चला जाऊया, आंघोळ वगैरे करूया, 7-7:30च्या दरम्यान निघूया असा माझा विचार आहे. चलो चलते हे. मित्रांनो तर ह्या बॅग बांधल्यात, आता गाडीला बांधून घेतो बॅग. चला बॅग बांधूया गाडीला, गाडी आणतो अगोदर इथं, मग गाडीला बांधूया. चल. मित्रांनो फायनली निघतोय आता, गाडीला सामान वगैरे अडकवलंय. चला जाऊया आता. चलो. सेफ्टी गार्ड पण घातले, बूट वगैरे घालायचे, निघायचे. काय रे आशिष भैया? चला इथं काय त्यांची रिॲक्शन बघू काय म्हणतात. जाऊ का आबा? कुठं चाललाय सांगा नाही, मी चौकात जाऊ. आई चला जाऊ का? कुठं चाललाय? केदारनाथला, लेह लडाखला. कधी येणार आहे माझा? मागाय जावा संपल ट्रिप तेव्हा. मित्रांनो तर फायनली निघतोय आता काय ना. चलो कोण येत आहे वाजवलं. चल जाऊ का? हां चला निघूया. ज्यांची तर दरवेळेसारखीच रिॲक्शन असते, कोण इंटरेस्टेड नाही आहे, जातो जायचं आहे तर आम्हाला काय घेणार येणार नाही. म्हणजे त्यांना काही खुशी नाही आहे, उलट नाराज होतात मी जायचं म्हणल्यावर. नंतर पेट्रोल टाकलं आहे, पहिला दिवस आहे आज, तर पहिल्या दिवशी 550चं टाकलं आहे. बघूया पुढे गेल्यावर टाकूया अजून. मेन तर गोष्ट लागते मला वाटलं चार्जर चालू नाही का, चार्जर चालू आहे. अडचण. चला सकाळपासून जवळपास आपण आता किती 30 किलोमीटर आलो आहे. 30 किलोमीटर आलो आहे. गायच्यांची काही एवढी खास रिॲक्शन म्हणजे गायच्यांना आवडतच नाही आहे फिरणं. तरी चला जाऊया आता, काय आपल्याला गेलं पाहिजे. ओके हां हां नाही काय ना, चालय जेवणच करून आलंय. आता डबा बिबा घेऊन आलोय, जायचं. उन्हाच्या अगोदर म्हणलं तुमचा फोन आला नाही तर मी काय झालं, मी आता फोन करता सकाळी ना का आता जत्रा चालू आहे ना, जरा काल पाहुणे रात्री उशीर झाला यायला. राहू त्या काय करत नाही आता नाही पण आहे ना, 2-3 दिवसांनी मला. म्हणजे माझं कसं आहे आता, ऊन जास्त आहे ना. मला आहे ना, मला डायरेक्ट केदारनाथ दाखवणारच नाही तुम्हाला. सोनप्रयाग टाकायची. हां सोनप्रयागपर्यंत गाडी जाते, सोनप्रयागपर्यंत टाकलं की येतं रूट. थांबायला वेळच नाही अहो.
मित्रांनो तर दौंडमध्ये थांबलो होतो. एक जणांचा फोन आला होता की म्हणे मला भेटायचंय, तर ते आले होते. तर त्यांना भेटलो. त्यांना नको म्हणलं काय मी काही जीवन चालू आहे. त्यांनी सरबत पाजला, सरबत पेलो. आता म्हणजे त्यांची पण इच्छा आहे बाईकवर फिरायची. तर बघूया कसं त्यांची ज्यावेळेस जमल त्यावेळेस येतील ते. ओके मित्रांनो, तर आज शनिवार आहे. तर शनिवारमध्ये काष्टीमध्ये गुरांचा बाजार आहे. गुरांचा बाजार पाहू शकता. जळशा गाया, बैल, खोंड बिंड, बकरी बिकरी, बोकडं बिकडं सगळ्यांचा बाजार आहे. तर आता मी काष्टीत पोचलोय. चला जाऊया. लोक बघा गुरं बिरं घेऊन येतात विकण्यासाठी. मित्रांनो, तर इथं ॲक्सिडेंट झाला आहे इलेक्ट्रिक गाडीचा, टाटाची. लयच खून ॲक्सिडेंट झालेला दिसतोय. सगळं अंजर पंजर डिल्ल झाले. टाटाची करव आहे, करव. असा कसा ॲक्सिडेंट झाला आहे. सगळं रेडिएटर नसतंय त्याला. एअरबॅग वगैरे खुलल्यात. नवीनच गाडी होती, ॲक्सिडेंट झाला रोडमध्ये. अवघड आहे. टाटाची गाडी होती म्हणून ते वाचले असते. आमचं इथलंही जोरात इम्पॅक्ट दिसतोय. चलो मित्रांनो, तर नगरला बायपास देऊनच चाललं. नगर गेलोच नाही आहे. नगरला बायपास देऊन शिर्डीकडे चाललोय आता. तर चला शिर्डी 92 किलोमीटर. चलो मित्रांनो, तर इथं थांबलोय आता. जवळपास आजचा प्रवास 130 किलोमीटरचा झाला आहे. आणि आपण आता दुसरा नाही तिसरा होल्ड घेतला आहे. 40 किलोमीटरचा होल्ड घेतो आपण. तर तिसऱ्या ह्याच्यासाठी थांबलो इथं मी. पाहू शकता इथं आता इंस्टाग्रामसाठी एक रील काढतोय की निघालोय म्हणून. तर बघूया कसं होतं. इथं झाडाची हिरवळ बिरवळ. हर हर महादेव मित्रांनो. तर आपण करत आहे म्हणजे आज चालू करत आहे बारामती ते केदारनाथ यात्रा. तेथील दिवस पहिला आहे. तर पहिल्या दिवशी मी निघालोय, ते पण आपल्या पॅशन प्रो या गाडीवर. तर 2 मेला मंदिर उघडणार आहे केदारनाथ बाबाचं. तर त्यासाठी आपण निघालोय 26 एप्रिलला. मी म्हणलं होतं मी 26 एप्रिलला निघणार आहे. तर 26 एप्रिलला आपण फायनली निघालोय केदारनाथ बाबाच्या दिशेने. तर आज आपला प्रवास असा असणार आहे. आपण बारामतीतनं निघणार आहे. शिर्डी साईबाबाचे दर्शन करून आपण धुळेच्या आसपास मुक्काम करणार आहे. तर चला मित्रांनो, तुम्हाला देखील ह्या यात्रेचा साथीदार व्हायचा असेल. पहिल्या काही दिवसात केदारनाथ बाबाच्या मंदिराच्या इथं किती गर्दी असते, काय असते व तिथील अपडेट जाणून घ्यायचे असतील तर तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. आणि तुम्ही कुठनं हा व्हिडिओ पाहताय ते नक्की कमेंट करून सांगा. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. कमीत कमी 500 लोकांनी तरी हर हर महादेव कमेंट आल्या पाहिजेत. 500 कमेंट तरी आल्या पाहिजेत त्या व्हिडिओवर. तर चला, तुम्हाला काय नाही करायचं, तुमच्या भावाला फॉलो करायचं. भाऊ तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे केदारनाथ मंदिराची. तिथं गेल्यावर किती गर्दी आहे काय ते सगळं सांगणार आहे. चला बाय बाय. फॉलो नक्की करा मित्रांनो. तर मी इथं थांबलो होतो. तर काही लहान मुलं आलेत. मित्रांनो इथं पोरं क्रिकेट खेळत होती. तर इकडं मला पाहून म्हणते ब्लॉगर आहे का, ब्लॉगर आहे का. मी आत्ता आहे जवळपास कुठे नगरच्या पुढं आलो आहे. आणि आता मी इथे आपले काय म्हणतात त्याला शिर्डीच्या दिशेने निघालोय. मित्रांनो, तर आपण इंस्टाग्रामसाठी एक रील काढायसाठी मी थांबलो. तर हे मित्र क्रिकेट खेळत होते, यांनी पण ओळखलं. आणि हे दादा ट्रक त्यांचा तिथे मला इथं उभं पाहून ते पण थांबले. काय म्हणताल तुम्ही? काय नाही, एकदम बरं वाटलं तुम्हाला भेटून. कुठले तुम्ही? मी राहुरीचा आहे. राहुरीचा आहे का? हो. ते तिकडून चालत आले ट्रक लावून. आणि मला म्हणले लद्दाखला निघालाय का. त्यांनी काल व्हिडिओ पाहिला लद्दाखला चाललाय. तर चला येतो मी, एक व्हिडिओ काढतोय. तुम्ही काय म्हणताल मित्रांनो? नाही, तुम्हाला भेटून आम्हाला खूप खुशी झाली आहे. तर एवढंच बोललो. गाव कुठलंही? तर मित्रांनो, मी नगरमधनं शिर्डीकडे जात असताना एका ठिकाणी थांबलो जरा गाडी थंड व्हावी म्हणून. तर हे सगळे मित्र भेटलेत. काय म्हणताल मित्रांनो? कुठं आहे तुम्ही? गाव कुठलंय? आमचं गाव आहे आणि आम्ही इथं पगारी वस्तीवर राहतो. आणि स्वप्नील ब्लॉगर एकदम खतरनाक ब्लॉगर आहे. एकदम त्यांचे फॉलोअर्स सगळे छान ब्लॉग बनवतात.
आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा त्यांनी आता भारत यात्रा सुरू केलं रुटीन केदारनाथला चाललेलं आहे 2 तारखेला पोहोचणार आहे तर त्यांनी ब्रेक घेतला होता इथं त्यांची गाडी आम्ही त्यांना बघितलं आणि आम्ही त्यांना थांबवलं तर ते थांबले होते मित्रांनो मेन म्हणजे क्रिकेट खेळत होती सगळी मी थांबलो आणि कॅमेरा काढला की ती तिकडून आवाज द्यायला लागली तर इथं एवढं भयानक ट्रॅफिक आहे रोडला ते मित्र सगळे रोड क्रॉसिंग करून आले आता त्यांना मी परत पलीकडच्या साईडला सोडण्याचा निवड सोडतो कारण ही बारकी पोरं आहे तिथं लई गर्दी असते ना रोडला चला भाई तुम्हाला सोडतो मी पलीकडच्या साईडला मित्रांनो तर त्या पोरांना सगळ्यांना सोडून आलो मी पलीकडं आता निघतोय व्हिडिओ अपलोड करायचा मित्रांनो तर कहाँ से है सर आप दिल्ली से कितने दिनों से निकले हुए 4 महीने हो गए और कितने राज्य हो गए 4 ज्योतिर्लिंग हो गए अभी घृष्णेश्वर जा रहे मैं सीधा निकलूँगा उज्जैन महाकाल 2 वर्ष से ओंकारेश्वर तक का फिर ओके वो ये हो गए क्या आपके गुजरात का इधर भीमा शंकर नासिक हो गए फिर ये नासिक हो गया तो ये नासिक से ये भीमा शंकर आए थे क्या मैं गुजरात से नासिक से भीमा शंकर से मैं इधर से ही हूँ मैं भी मेरे 12 ज्योतिर्लिंग हो गए बाइक पे हाँ अभी मैं केदारनाथ जा रहा हूँ खुल गए नहीं 2 तारीख को खुलेंगे 4 तारीख को अमरनाथ खुल गया ओके मेरे पहचान वाले हैं यहीं हाँ नगर से हाँ वो परसों पहले दिन उन्हीं के पास रुका हुआ था ओके ओके तो कह रहे थे 4 तारीख की बुकिंग है ओके ओके चलो चला मित्रांनो पाहू शकताय तिथं व्हिडिओ काढत नाहीत काय नाहीत बाबा ओके चला मित्रांनो तर शिर्डीत पोचलोय आता 2 वाजले पोचाय 2 वाजले 1 वाजून 53 मिनिटं झाले आता इथनं जवळपास 10 किलोमीटर मंदिर आहे मंदिरात जाऊन दर्शन घेतो आणि 10-15 मिनटं बसतो मग आपण पुढच्या दिशेने निघू आणि वाटेतच जेवण करू मग भूक तर लागली मला जाऊ दे आता डबा आहे चला तुम्हाला आता मंदिरात गेल्यावर दाखवतो चलो मित्रांनो तर शिर्डीत पोचलोय आता तर गाडी इथं लावली आणि दर्शन करून आलो मुखदर्शनच कळतो गर्दी असेल आज बघूया फोन कोणाचा आला हॅलो नमस्कार बोला की हां बोला मित्रांनो तर आलंय गाडी तिथं पार्किंगला लावली आता शनिवार असल्यामुळे गर्दी असेल होते बघूया जाऊ दर्शन घेऊया इथनं बघा साईबाबांची दिसते मुखदर्शनच घ्या नाही मी बघूया गर्दी आहे का मुखदर्शनला चला तुम्हाला 2 मिनिटात दाखवतो इथनंच लाईन चालू होती मुखदर्शनाची गाडीत चावी आहे का थोडीच लाईन आहे मित्रांनो आपल्याला मुखदर्शन जरी घ्यायचं असलं ना तरी मोबाईल वगैरे जमा करूनच जायला लागते मी मोबाईलने इथं जमा करतो प्रत्येकी 5 रुपये प्रति वस्तू बघूया आता मित्रांनो तर दर्शन झालंय मुखदर्शन झालंय एकदम सुंदर मूर्ती दिसते काय एवढं अडचण नाही 10 मिनिटात तर झालं दर्शन मी आलतो आता लाईन नव्हती आता लाईन वगैरे आहे इथं दर्शनला मुखदर्शनाला पण तर चला जाऊया आपलं झालंय का भूक लागली आता मला डबा आणलाय तेच खायचं आहे चला इथे एक फोटो काढायचा हर हर महादेव मित्रांनो तर फायनली आपण आज केदारनाथ ट्रिपसाठी निघालोय तर तेथील मेजर म्हणजे मोठा स्टॉप आजचा आपला होता शिर्डी साईबाबा तर साईबाबांचे दर्शन झालेली आहे शनिवार असल्यामुळं खूप गर्दी आहे लाईननी लागून नाही दर्शन घेतलं मी मुखदर्शन घेतलं तर 15 मिनिट पण नाही लागलं हार्डली दर्शन घ्यायला दर्शन वगैरे घेतलं आता निघतोय आणि मेन गोष्ट म्हणजे आज नाही दिवसभर असं वातावरण एवढं भारी ना असं आभाळ सगळं जाखाळ्या गत आहे ढग आल्या गत आहेत
त्यामुळे नाही ऊन बिन काही लागा नाही. आता मी मंदिरात आलो, गाडी बंद केली, त्यानंतर इथं ऊन पडलंय. नाही तर मी जोपर्यंत गाडी होतो ना तोपर्यंत सगळं आभाळ म्हणजे ढगाळ वातावरण होतं. त्यामुळं काही मला एवढं ऊन असल्यागत पण जाणवलं नाही, गाडी पण गरम नव्हती होत आणि काही नव्हतं. मग आपल्या देवाच्या कामाला चाललं असलं ना तर देवाची कृपा राहते असं म्हणतात. तर मला असं वाटतंय. तर चला, तुम्हाला काय नाही करायचं, तुम्हाला फक्त तुमच्या भावाला फॉलो करायचं आहे. भाऊ तुम्हाला असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ दाखवणार आहे. मेन म्हणजे तर केदारनाथच्या तिथले पण भारी व्हिडिओ येणार आहेत. तर तुम्ही फॉलो नक्की करा. चला, बाय बाय. ओम साईराम. मित्रांनो, गाडीपाशी आलोय. गाडी इथं फ्री पार्किंग आहे शिर्डीमध्ये आला तर. नाहीतर कसं आहे, तिथं नवीन आलं ना तर प्रसादवालेला लुट करतात, काय करतात, गाडी लावून घेतात. नंतर चक्कर म्हणजे आपण दर्शन घेऊन आलो ना, मग किती पैसे घेतात? 300 ते 200 ते 300 रुपये घेतात प्रसादाचे. असं आहे. त्यात इथं पाहू शकता, इथं लावली तर गाडी फ्रीमध्ये पार्किंग होती. चला, हाय करा. ओ कॅमेरा चालू आहे. काय म्हणताल? चला चला चला. तुमचा प्रवास सुखाचा हो, सगळे दर्शन व्यवस्थित हो. ओके. साईबाबाला हीच आमची विनंती आणि प्रार्थना. जय साईनाथ. ओके, थँक्यू. ते पाठीवर स्वप्नील देवडे 112 म्हणून आहे इंस्टाग्रामला. मित्रांनो, मी म्हणलं की लय लुटालूट करतात तर तिथला दुकानदार मला म्हणायला लागला असं नसतं, आमचा धंदा आहे, असं आहे तसं आहे सांगत होता समजून. त्यांना सांगितलं बाबा मी केदारनाथ असं फिरतोय आणि कमी बजेटमध्ये फिरतो, माझं नसतं एवढं खर्च करायचं. तर ते समजले. चला जाऊया आता. आपल्याला जेवण करायला कुठंतरी थांबूया पहिलं. दर्शन एकदम मस्त झालेलं आहे, टकाटक. ओके, चला. मित्रांनो, तर शिर्डीकडून माळेगावकडे जाताना रोड लईच खराब आहे. मालेगाव नाही, मालेगावकडे जाताना रोड लय प्रचंड खराब आहे. गाडी स्पीडच पकडत नाही. चला जाऊया आता. धुळ्याच्या आसपास अलीकडंच हायवेला कुठं पेट्रोल पंप परमिशन भेटत तिथं मुक्काम करूया. मित्रांनो, तर जेवाय थांबलोय आता. तर शिर्डीच्या पुढं थांबलोय. तर इथं एक मोठं असं झाड आहे आणि इथं जर शेड केलंय, नवीनच गाड्या झाल्या आहेत. तिथं काही दुकानं उघडी नाहीत. तर तिथं बसून जेवण करतो. चला, जेवण करतो. काही ना, आणलेला डबाच खायचा आपल्याला. चलो. ही कॅमेराची पण बॅटरी लो झाली. मित्रांनो, संध्याकाळचा डबा दिलेला दिसतोय, दोन्ही टाईमचा डबा दिलेला दिसतोय. वारं सुटलंय आता, कचरा यायचा इथे. असल्या झाडाचं असलेच फुलं लय पडतात. तर चला पहिलं जेवण करून घेतो. ओके मित्रांनो, तर पाणी लय गरम झालंय आपल्याकडं ड्रममध्ये. इथे आता पाणी ड्रम भरून घेतोय. थंड आहे ना? थंड आहे. हिंदीत कुठं बोलतोय, मराठी. अजून महाराष्ट्रात पहिलं भाई पाणी ओतून देतो आमच्या गावात. चाकान पडलं याचं, ड्रमच बाद झालं आणि काय चाकान पडलं म्हणलं. झाकण आहे का असं ह्याला बसलं असं? मित्रांनो, तर परत एकदा पेट्रोल टाकलं. सकाळी 550चं टाकलं होतं. मित्रांनो, तर इथं रोडवर डांबरीवर ही टाकलंय, डांबर. काही नियोजन नाही माणसांचं, थांबवणं काही नाही आहे. तिकडच्या साईडला ते बॅरिकेड लावलंय, पण तिकडच्या साईडला बॅरिकेड नाही, काय नाही. चला मित्रांनो, तो डोंगर दिसतोय का? त्याने असं थम्सअप केलंय. थम्सअप दिसतंय का तुम्हाला? इकडचा लय लांब आहे, तसं झूम केलं पण दिसतंय का नाही काय माहिती गोप्रोत. तेव्हा मी मोबाईलमध्ये काढतो आणि मग इथं टाकतो. मित्रांनो, हा डोंगर पाहू शकताय कसा आहे. थम्सअप केलं ग ते, असं अंगठा असं केलं ग ते.
असं केलं का दिसतंय का थम्सअप. चला जाऊया मित्रांनो. तर थांबलो होतो आता इथं, गाडीला आराम दिला होता जरा इंजिन गारवायला. तर आपलं बजरंगबली हनुमान मंदिरात थांबलो होतो. तर चला दर्शन घेतलं इथलं, आता निघतोय. चलो चलते हे मित्रांनो. तो धुळेच्या अलीकडे 20 किलोमीटर थांबलोय. आजचा मुक्काम आहे पेट्रोल पंपावर. इथं विचारलं तर थांबा म्हणजे काय अडचण नाही, चांगलं इथं म्हणजे मोकळं टाक आहे सगळीकडे. चारी बाजूला हवा येते बघा. आताच किती झेंड बिंड हलतात. तर थांबलोय आता, बघूया डाटा ट्रान्सफर करून व्हिडिओ वगैरे एडिट करूया. चलो मित्रांनो. इथं थांबलोय पंपा होतं. इथं एक पेताडं होतं आणि ती पोरं होती, त्यांच्यात भांडणं चालू होती. गेली मिटली. मोबाईल चार्जिंगला ही कॅमेरा चार्जिंग लावलाय म्हणून मी बसलो. मला भीती माझ्या गाडीपाशीची काला कळत होती, गाडी पाडतात का काय. मित्रांनो तर संध्याकाळचा टाईम झाला आहे आज. तर पहिला दिवस आहे आज. तर पहिल्या दिवशी धुळेत मुक्काम आहे ह्या ट्रिपचा. तर आता मला तर सवय झाली पेट्रोल पंपा वगैरे राहायची, त्यामुळे काय अडचण नाही आहे. हा पाहू शकता, हा भारत पेट्रोलियमचा पंप आहे, तिथं थांबलोय मी. तर इथं टेंट लावणार होतो, त्यावेळेस ते म्हणले गरम होतं लय, तुम्ही आपलं बाज आहे तिथं बाज टाकूनच झोपा. हे त्यांनी पाहू शकता ही बाज आहे, ह्या बाजूवर झोपलोय आता. बहुतेक संध्याकाळी टेंट लावायला लागेल, कारण त्यांना पण झोपायचं असतंय. त्यावेळेस टेंट लावलं नाही तर इथं आता ऑफिसमध्ये झोपल कसं पण बघूया. इथं हाणामारी झाली. ते मगाशी पिऊन आलं होतं ना, त्याला हाणलं. मागाशपासून जे पिऊन धिंगाणा करत होतो ना, त्याला आता हाणलं यांनी, पंपवाल्यांनी. मित्रांनो तर दुपारच्याच चपात्या शिल्लक आहेत, त्याच खातोय आता. का 2 टाईमचा डबा दिला होता, तर जेवतो चला. आणि मग आता टेंट वगैरे लावला तर ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं नाही, तर हे व्हिडिओ इथं संपवल. इंस्टाग्रामसाठी किती किलोमीटर झालं, तर जवळपास आज 330 किलोमीटरचा प्रवास झाला. आणि आज जवळपास आपण 750 रुपयाचं पेट्रोल टाकलेलं आहे टोटल गाडीमध्ये. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.